28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाघोलीत रंगली 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा। महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड। महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाली। स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी येथे आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्लांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले। स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांचा पराभव करून मानाची चांदीची गदा पटकावली। गादी विभागात झालेल्या या सामन्यात सदगीर यांनी आपल्या ताकदी आणि चपळाईच्या जोरावर विजय मिळवला। या विजयामुळे त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी हा मान पटकावत आपल्या नावाची ऐतिहासिक नोंद केली। उपमहाराष्ट्र केसरी हा मान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला। त्यांनी संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली। उपांत्य फेरीत माती विभागात गायकवाड यांनी सिकंदर शेख यांचा पराभव केला होता, तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीर यांनी जय पाटील यांच्यावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता। स्पर्धेत सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे विभागातील मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक अनपेक्षित निकाल नोंदवले। त्यामुळे संपूर्ण स्पर्धेला चुरशीची आणि रोमांचक अशी रंगत प्राप्त झाली। ही स्पर्धा रामकृष्ण अण्णा सातव पाटील व समस्त ग्रामस्थ वाघोली व पंचक्रोशी यांच्या आयोजनाखाली यशस्वीरित्या पार पडली। वाघोली व पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला। या भव्य आयोजनामुळे पारंपरिक कुस्ती कलेला नवे बळ मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। बक्षिसे पुढीलप्रमाणे देण्यात आली। महाराष्ट्र केसरी मानाची चांदीची गदा 5 लाख रुपये व फॉर्च्युनर कार। उपमहाराष्ट्र केसरी स्कॉर्पिओ कार। मुख्य निकाल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, नाशिक। उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, सोलापूर। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे राज्यातील कुस्ती परंपरेला नवसंजीवनी मिळाल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामीण क्रीडा संस्कृती अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। अखेरचे काही सेकंद करो किंवा मरो, महेंद्रा पुढे स्थिती। स्टेप आउट, महेंद्राला 1 गुण। मध्ये या पैलवान, अद्याप मायक्रो सेकंद बाकी आहेत। चला कुस्ती करा। आणि निर्धारित वेळ संपली। गुणांच्या आधिक्यावर हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी। नाशिक जिल्ह्याला दुसरी मानाची गदा। आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला 5वी मानाची गदा। महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी। हर्षवर्धन सदगीर 2024 महाराष्ट्र केसरी। महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी। नाशिक जिल्ह्याला दुसरी महाराष्ट्र केसरीची टायटल गदा। आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात 5वी महाराष्ट्र केसरीची गदा। हर्षवर्धन सदगीर 2026 महाराष्ट्र केसरी ठरला। हर्षवर्धन सदगीर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी। हेलो, बोलो बजरंग बली की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। 1 मिनिट। आता हर्षवर्धन पैलवान हर्षवर्धन सदगीर गदा घेण्यासाठी चला व्यासपीठावरती। पैलवान हर्षवर्धन सदगीर गदा घेण्यासाठी व्यासपीठावरती चला लवकर। या ठिकाणी प्रमुख पाहुणे फॉर्च्युनर गाडीचे प्रायोजक उपसरपंच राजेंद्र अण्णा सातव पाटील, उपसरपंच आदरणीय संजय अप्पा सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब सातव पाटील, आदरणीय नटराज सातव पाटील, आदरणीय राहुल कैलास सातव पाटील। महिलांनी जागेवर बसा, थांबा, उठू नका, जोरदार टाळ्या, महिला हलू नका। हर्षवर्धन